बागलाण तालुक्यातील जायखेडा येथे आज दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी वीर एकलव्य जयंती आणि महाशिवरात्रीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। लाईची टेकडी परिसरात वीर एकलव्य संघटनेच्या फलकाचे अनावरण आणि ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमा पूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। लाईची टेकडी येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात आमदार दिलीप मंगळू बोरसे यांच्या हस्ते वीर एकलव्य संघटनेच्या पाटीचे अनावरण करण्यात आले। यावेळी संघटनेच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी आमदार महोदयांसह उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला। या सोहळ्यासाठी आदिवासी बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। ग्रामपंचायतीत प्रतिमा पूजन व मार्गदर्शन करण्यात आले। फलक अनावरणानंतर जायखेडा ग्रामपंचायत कार्यालयात वीर एकलव्य जयंती साजरी करण्यात आली। लोकनियुक्त सरपंच शोभा निवृत्ती गायकवाड यांच्या हस्ते वीर एकलव्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी संजय मोरे आणि डॉक्टर कपिल आहिरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। वीर एकलव्य यांच्या जीवनातील प्रेरणादायी संघर्ष, त्यांचे कार्य आणि द्रोणाचार्य यांच्या संदर्भातील ऐतिहासिक माहिती देऊन त्यांनी आदिवासी समाजातील तरुणांना एकलव्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचे आवाहन केले। यावेळी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती देखील होती। या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती गायकवाड, उपसरपंच विद्याताई देवरे, निखिल देवरे, भूषण मोरे, रवींद्र खैरनार, सुखलाल सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य योगेश नंदन, मनसाराम गायकवाड, सदस्य संजय मोरे, डॉक्टर कपिल आहिरे आणि रवींद्र सोनवणे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विशाल बच्चाव, जायखेडा। त्यानिमित्ताने जमलेल्या बंधूंनो, आपल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य, अधिकारी बॉम्बे साहेब आणि बंधूंनो, साधारणतः वीर एकलव्यांबाबत जर कधी विचार केला तर आज जशी जातीयता चालू आहे तशी पूर्वी सुद्धा होती असंही आपल्याला मान्य करावं लागेल। एक आदिवासीचा पोरगा धनुर्विद्येमध्ये जात आदिवासी असल्यामुळे त्याला शिक्षण मिळालं नाही, कारण लढाई आणि शस्त्र वापरण्याचं जे ठेका होता त्यावेळेस तो क्षत्रिय लोकांकडे होता आणि क्षत्रिय लोकांनीच लढाई लढायची असं त्यावेळेस त्यांचा अधोरेखित नियम झालेला होता। परंतु वीर एकलव्य हे आदिवासी जात जमातमधून आलेले असल्यामुळे त्यांना ती संधी मिळाली नाही। त्यांनी गुरु द्रोणाचार्यांची जे कौरव पांडवांना शिकवत होते ते त्यांनी बघितलं आणि त्यांची मातीचा पुतळा केला आणि पुतळ्या करून त्याला गुरु मानला आणि शिकले। एक दिवस असताना की तो बाण द्रोणाचार्यांजवळ आला आणि त्यांनी ओळखलं की हे अवघड आहे, असा धनुर्धारी होणं शक्य नाही। मग त्यांनी आता गुरुकडून ज्ञान, गुरु मानला तो खरा असो का खोटा असो, पण त्याच्याकडून ज्ञान घेतल्यानंतर किंवा त्याला मानल्यानंतर ज्ञान घेतलं आणि मग गुरुने काय केलं की गुरुने काय असं केलं की हा एकलव्य माझ्या शिष्यांच्या पुढे जायला नको आणि खास करून अर्जुनाच्या पुढे जायला नको, अर्जुन हाच धनुर्विद्येमध्ये श्रेष्ठ असायला पाहिजे। म्हणून गुरुने गुरुदक्षिणा म्हणून जो धनुर्विद्येमध्ये महत्वाचा अवयव असतो हाताचा अंगठा, की ज्याच्याने बाण सोडता येतो, तो हाताचा अंगठा त्यांनी दान म्हणून मागितला। बघा शिष्य कसा की त्याने मातीचा पुतळ्याला गुरु मानलं तरी त्या गुरुला त्याने अंगठा दिला। अशी परिस्थिती वेगळी आहे। आज कोणी शिष्याला ओळखत नाही, शिष्य गुरुला ओळखत नाही। सकाळी शिकतात, संध्याकाळी विसरून जातात, तो प्रश्न। कृष्णाने महाभारतामध्ये एंट्री झाली कृष्ण भगवानाची आणि त्यांना माहिती आहे की बुवा हे महाभारताचं युद्ध होणार आहे आणि एकलव्य हा कदाचित कौरवांच्या बाजूने जाऊ शकतो, म्हणून पुढचा